आपल्याकडे ॲम्ब्युलन्सला फोन आला होता. 9:20-25 पर्यंत ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आली होती. पहिल्या टप्प्यामध्ये 3 शासकीय ॲम्ब्युलन्स पोहोचली होती. त्याच्यानंतर ओव्हरऑल 7 शासकीय ॲम्ब्युलन्स आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तिथे पोहोचली होती. त्यांच्या जो ॲम्ब्युलन्सचा रिस्पॉन्स होता त्यांनी काय केलं की मल्टिपल ट्रिप्स करण्यासाठी जवळच्या हॉस्पिटलकडे घेऊन गेले. तो सारा हॉस्पिटल होता आणि तिथे कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये, स्टेबलाइज करण्यात यावा याच्यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे. दुसरा त्याच्यानंतर जो प्रक्रिया करण्यात आली की आपण तुम्हाला डिझास्टर रिस्पॉन्सच्या संदर्भात काय गोष्टी सांगतो. 1-2 गोष्टी क्लिअर करतो की मी 2017 to 19 मी प्रांत म्हणून ज्यावेळेला कार्यरत होतो तो मी खेड पुण्याला प्रांत म्हणून कार्यरत होतो. त्या ठिकाणी मोठा औद्योगिक क्षेत्र चाकणच्या असल्यामुळे ऑलमोस्ट 5 फेज MIDC चाकणच्या एकच प्रांत क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी माझी विशेष प्रशिक्षण आय थिंक 2018च्या वर्षी झाली होती इंडस्ट्रियल डिस्प्यूटच्या संदर्भात. त्याच्या अनुषंगाने ज्यावेळी इंडस्ट्रियल डिझास्टरच्या संदर्भात तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बाबी जो मला करायचा होता की मी इमिडिएटली जसे मला कळलं की असे आग लागलेली आहे, RDC जो आपले अपर जिल्हा दंडाधिकारी आहे त्याला त्या स्पॉटवर पाठवण्यात आला. तिथे ते गेले, प्रांत तहसीलदार तीनों पोहोचले आणि तिथे स्पॉटवर गेल्यानंतर इमिडिएटली त्यांनी त्या ठिकाणी डिझास्टर रिस्पॉन्स अंतर्गत सगळे वापर म्हणजे कॉर्डिनिंग ऑफ पासून सगळे प्रक्रिया सुरू केली. मी अबाउट अर्धा तास बॅकग्राऊंडमध्ये राहून म्हणजे कंट्रोल रूम सांभाळताना सर्वप्रथम मी काय केलं की आपल्या जो आजूबाजूचे जेवढे आपले नगरपालिकाच्या फायर टेंडर्स होते आणि तुम्हाला माहीत असेल की ऑलमोस्ट 25+ फायर टेंडर्स म्हणजे राऊंड झाले आणि विभिन्न फायर टेंडर्स. इंडस्ट्रियल एरियामध्ये जो फायर टेंडर्स होते विशेषतः इंडस्ट्रीचे जसे सुप्रीमच्या आला, आपल्याकडे जैन इरिगेशनच्या आला, असं त्यांचे फायर टेंडर्स. त्याच्याशिवाय भुसावळ ऑर्डिनन्स फॅक्टरी, त्याच्याशिवाय जळगाव महानगरपालिका, पाचोरा नगरपालिका, एरंडोल, नसीराबाद असं करके विभिन्न नगरपालिकाच्या फायर ब्रिगेडला आपण बोलून घेतलं. दुसरी गोष्ट इंडस्ट्रियल आग असल्यामुळे आपण इन्शुअर करावं लागला की तुम्ही जो हे आहे जो फोमच्या पावडरनी तयार होतो त्या फोमच्या पावडर जेवढा नगरपालिकामध्ये आहे तेवढा घेऊन या. तो फोम पावडर तुम्ही अखेरपर्यंत पाहिला असेल की कुठे कमी पडला नाही. तर यासारख्या डिझास्टरमध्ये काय होतं की फोम पावडर संपला हे सर्वात मोठी तक्रार आपल्या समोर लक्षात येतो. तिसरी गोष्ट जो आहे की हे झाल्यानंतर आपण एक कोड असतो, मेडिकल इमर्जन्सीजमध्ये कोड असतो. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जो आहे जसे लक्षात आलं की याच्यामध्ये इंडस्ट्रियल डिझास्टर झालेला आहे आणि इमिडिएटली आपला जो सर्वात मोठा जो वॉर्ड आहे बर्न वॉर्ड ज्या ठिकाणी आहे आपण वहाँ पे कोड ब्लू जाहीर केला आणि त्याचा परिणाम हे होता की त्या ठिकाणी हॉस्पिटल तयारीमध्ये होती. त्यांनी काही ICU मध्ये जो काही पेशंट्स होते ज्यांना त्यांच्या जीवाला धोका न करता तिथे शिफ्ट करता येऊ शकत होता या एक बाजूला करता येऊ शकत होता त्यांनी केला. याचा परिणाम हे घडला की 2 गोष्टी झाली. नंबर 1, ज्यावेळ आपली पेशंट्स पोहोचले GMCला त्या ठिकाणी त्यांना कॅज्युअल्टीला या इमर्जन्सीला थांबण्याची वेळ आली नाही, डायरेक्टली ते ICUला जाऊ शकले. दुसरी गोष्टी बर्नमध्ये जो सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो की स्किन एक वेळा गेला तर त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होतो, एकमेकांमुळे इन्फेक्शन होतो आणि ICU मध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं क्योंकि त्या ठिकाणी ऑलरेडी सिरियसली आजार व्यक्ती आहे. तो आपण काय केलं हे जो आपण शिफ्टिंग करून घेतलं त्यामुळे वहां पर इन्फेक्शनचं प्रमाण आपल्याला दिसलं नाही. या सगळे दक्षता घेतली. त्याच्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलला आपण एक अधिकारीची नेमणूक केली. आदरणीय श्री दघे जो डेप्टी कलेक्टर रेव्हेन्यू आहे ते गेले होते सारा हॉस्पिटलला आणि विजय सूर्यवंशीजी जो डेप्टी कलेक्टर कुल कायदा आहे ते गेले होते GMCला. तर दोनों ठिकाणी आपले लोक होते. शीतल राजपूत मॅडम जो तहसीलदार आहे त्याला आपण लोक किती आहेत त्याला शोध करायला आपण त्यांना जबाबदारी दिली होती. फिर मी तिथे गेलो, RDC साहेबांना आपण कंट्रोल रूमला यहाँ पर पाठवला क्योंकि ते कोऑर्डिनेशन करायचे. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की सिंगल एंट्री एक्झिट आहे. सिंगल एंट्री एक्झिट मध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे होता की दिवार तोडून दुसरा एंट्री आपलं करणं गरजेचं होतं. इमिडिएटली आपण जवळचे पोकलँड RDCला सांगितलं, त्यांनी शोधला, पोकलँड आली आणि मागच्या बाजूच्या आपण एक दिवारला तोडून टाकली. त्या तोडताना एक अडचण होती की आपल्याला लेआउट जो आहे आपला लेआउट उपलब्ध नाही होता की नेमकी कुठले पाईप मध्ये काय आहे. हा लेआउट शोधायला जरासा अडचण आली जो RDCने शोधत बसले. तर एनिवेज तिथे गेल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एक दोन गोष्टीची गैरसमज आहे जो मी जरा क्लॅरिफाय पण करतो. नंबर पॉईंट असतो की तुम्हाला
एक व्हॅन्टेज पॉईंट, अंग्रेजीचा शब्द मराठीचे इक्वलेंट शब्द काय आहे मला माहित नाही, तुम्ही शोधून घ्या. व्हॅन्टेज पॉईंटवर जाऊन, म्हणजे व्हॅन्टेज पॉईंटचा थोडक्यात म्हणजे अर्थ असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण परिसर दिसत आहे, तो तुमच्या बाजूची बिल्डिंग असू शकते, वॉच टॉवर असू शकते, अगदी कधी कधी तर टेलिफोन टॉवर्स पण असते, कधी कधी इलेक्ट्रिकलचे टॉवर्स पण असते, जिथून तुम्हाला सगळे गोष्टी दिसून राहिल्या आणि तिथून तुम्हाला डायरेक्ट करता येतो. व्हॅन्टेज पॉईंटवर इन्सिडेंट कमांडरला चढणं अपेक्षित आहे. या केसमध्ये 2 इन्सिडेंट कमांडर होते, मी मागच्या बाजूला, समोरच्या बाजूला महेश सुदालकरची, प्रांत जळगाव. आपण दोन जण व्हॅन्टेज पॉईंटवरून, म्हणजे व्हॅन्टेज पॉईंट इजिएस्ट होता जो आपला फायर ब्रिगेडची जो गाडी आहे त्याच्यावर चढून आपण पाहिलं की तिथे काय काय करता येतं. दुसरा बायनॉक्युलर, एक दुसरी गैरसमज काय लोकांमध्ये मनात आहे, मी बिलकुल क्लिअर करून घेतो. बायनॉक्युलर उपलब्ध नाही होता आणि आग एवढा काळा रंगचा आग होता की आपल्याला कळत नव्हतं की आग कुठे आणि धुवा कुठे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इनिशियल पिरियडमध्ये फायर ब्रिगेड ज्यावेळेस गॅसवर्क मध्ये एक मारत होती तो आपल्याला ते इनिशियली धुवावर मारत, फिर 4 स्पॉट्सवर आपण आग आयडेंटिफाय केला. तो जो मोबाईलवर कोई एक व्यक्तीने गैरसमज निर्माण केलाय, तो वो जो मोबाईलवर मी झूम करून बघत होतो की आग कुठे आहे. आग आपल्या 4 स्पॉटवर निघाली. 4 मध्ये 3 स्पॉट इमिडिएटली आपल्याला बुझवता आला. एक लेफ्ट साइड मध्ये नसीराबादच्या फायर ब्रिगेडने बुझवला, या बाजूच्या पाचोरावाल्यांनी बुझवला. उसके बाद मागे जो फायर ब्रिगेड येत होती त्याला त्यांच्याकडे पंप स्ट्रॉंग नसल्यामुळे जो एक नंबरवर जो मेन फायर ब्रिगेड आपण समोर लावला त्यांच्यामध्ये आपण पाणी टाकलं. त्याच्यानंतर आपण 3 ठिकाणी बुझवला. जो 4th लोकेशन होता ते फर्नेस ऑइल आहे. फर्नेस ऑइल मध्ये ऑलमोस्ट टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जो हे आहे म्हणजे जो आपण रिस्पॉन्स म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे फार जास्त टेम्परेचर असल्यामुळे उसको बुझवण्यासाठी आपल्याला वेळ लागला, ऑलमोस्ट 3-3.5 तास लागला. पण फिर भी आपण त्याला बुझवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचा परिणाम हे झाला की याच्यामुळे जो आणखी आपण म्हणतो ना की 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत ते धुवा गेला, ते आणखी गेला असता, आणखी पोल्युशन झालं असता अगर आपण ते ऑलमोस्ट 3-3.5 तासात बुझवलं. त्याच्यानंतर कुठल्याही गोष्टी काढताना सेकंडरी एक्सप्लोजन झालं नाही. त्याचं कारण हे आहे की ज्यावेळी पोकलँड काढत होता आपण त्याच्यावर फॉर्म टाकत होतो, त्यामुळे टेम्परेचर कंट्रोलमध्ये आला, सेकंडरी एक्सप्लोजन झालं नाही, कुठल्याही मेटलमुळे स्पार्क होऊन एक्सप्लोजन झालं नाही. हे 2 गोष्टी आपल्याला एक आवर्जून मी सांगेन. तिसरी गोष्टी याच्यामध्ये झालेले जो इंजुरीज होते, म्हणजे कोणाच्या मनात आणि विशेषतः कुटुंबाला गैरसमज नकोय की म्हणजे जो इंजुरीज होते ते ब्लास्ट इंजुरीज होते. ब्लास्ट इंजुरी आणि बर्न इंजुरीमध्ये, म्हणजे डीप बर्न इंजुरीमध्ये, स्लो बर्न इंजुरीमध्ये काय फरक असतो. ब्लास्ट इंजुरी शरीरावर असतो, डीप बर्न इंजुरीमध्ये लॉंग टर्म पर्यंत बॉडी जळत असतो. तो आपल्याकडे जो बर्न इंजुरीज होते, ब्लास्ट इंजुरीज होते, और दुसरा जो इंजुरीज जो झाले जास्त, जो आपण म्हणतो की हे त्याच्यामध्ये लिक्विड रसायन, जो हॉट लिक्विड रसायन होता ते ज्यावेळी बॉडीवर पडलं त्यामुळे ब्लिस्टर झाले. तो यासारखे इंजुरीज झाले. आता इमिडिएटली आपण हे पूर्ण घटनाक्रम झाल्यानंतर इमिडिएटली आपण काय केलं, 2-3 गोष्टी केल्या. नंबर 1, फॉरेन्सिकची टीमला पोलीस अधीक्षक महोदयांनी ऍक्टिव्हेट केलं, त्यामुळे बॉडीच्या DNA डिटेक्शन वगैरेसाठी आपल्याला जरासं हेल्प झालं. दुसरी गोष्टी जो आपण केला की इमिडिएटली डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टीला आपण मुंबईमधून यायला विनंती केली, प्लस लेबर डिपार्टमेंटचे जो सेफ्टी जो बघणार आहे त्याला आपण या ठिकाणी बोलवलं. तिसरा, FIR आपण इमिडिएटली त्याच्यावर FIR आपण करून घेतलं आणि FIR झाल्यानंतर इमिडिएटली त्यांना आपण पोलीस विभागांनी त्यांचे इतर जिल्ह्याच्या पोलिसांच्या माध्यमातून त्याला अटक पण करायला इमिडिएटली त्यांनी ऑलमोस्ट घटनेच्या 12 तासाच्या आतमध्ये FIR करून त्याला अटक पण केली. या 3-4 बाबी घडल्यानंतर MIDCला आपण एक अहवाल मागितलं होतं की त्यांनी बिल्डिंग प्लॅनमध्ये काय काय गोष्टीची चुका केलेली आहे आणि त्या अनुषंगाने पण MIDC विभागाला अहवाल आपण म्हणजे त्यांच्या गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते पुढील कारवाई ते करू शकतात. इंडस्ट्रियल सेफ्टी आणि नेग्लिजन्स CRPCच्या केस, CRPCचे एक प्रॉसिक्युशन, IPCच्या प्रॉसिक्युशन पोलीस विभागाच्या मार्फत, इंडस्ट्रियल सेफ्टीचे एक प्रॉसिक्युशन यांच्या मार्फत आणि तिसरा MIDC कडून त्यांच्यामध्ये ते सिव्हिल ऑफेन्समध्ये येऊ शकतात. तर या 3 गोष्टीला आपण ॲज पर लिगल प्रोव्हिजन्स आपण फॉलोअप घेत आहे आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याच्याबद्दल आपण लक्ष देणार आहे. शासनातर्फे 2-3 प्रकारचे मुआवजे आहे. नंबर 1 आहे की मुख्यमंत्री रिलीफ फंडमध्ये आपण प्रस्ताव पाठवणार. दुसरी गोष्टी त्याचे प्रस्ताव तयार करायला एक अडचण आहे की त्याच्यामध्ये डेथ सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागतो, तो ते RDC साहेब त्याचे फॉलोअप घेत आहे. दुसरी गोष्टी जो आपण आपल्या करायच्या आहे की वो जो ESIC वगैरेचा जो लाभ असतो ते देणार आणि तिसरा कंपनीच्या पॉलिसी अंतर्गत जो काही त्याला कॉम्पन्सेशन देणार आहे असं
3 प्रकारचे कॉम्पन्सेशन आहे. मी पेपरला बातमी पण वाचली की त्यांनी काय कॉम्पन्सेशन हे केलेलं. या घटना घडली याचा आपलं अत्यंत दुःख आहे. अशी घटना पुढे घडू नये याच्याबद्दल आपण आवर्जून आधी पण प्रयत्न करत होतो आणि पुढे पण करणार आहे. परंतु नेग्लिजन्समुळे माझी सगळे उद्योजकांना विनंती आहे की नेग्लिजन्समुळे कुठल्याही प्रकारची घटना घडू नये याच्यासाठी कृपा करून विशेष दक्षता घ्यावा. हात जोडून माझी कडकडीची विनंती की दक्षता घ्यावा. ज्या लोकांच्या घरात या म्हणजे त्यांच्या घरच्या लोकांची मृत्यू झालेली असेल याबद्दल मी खूप शोक व्यक्त करतो, व्यक्तिशः दुःख व्यक्त करतो. परंतु आपण ज्या ज्या गोष्टी करू शकत होते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि कोणाच्या मनात या टेक्निकल बाबीबद्दल गैरसमज राहू नये एक माझी विनंती आहे. आणि सगळ्यांना मी विनंती करतो की आपण 24 तास तुमचा फोन उचलतो. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल, इलेक्शन, डिझास्टर मॅनेजमेंट, रेव्हेन्यूचे मॅटर्स, हे आपण तुम्हाला मदत करण्यासाठी या ठिकाणी आहे. टेक्निकल गोष्टीची माहिती देताना तुम्ही आपल्या विचारात जावा ही माझी आपल्याला विनंती आहे. नॉन टेक्निकल गोष्टीबद्दल तुमची व्यक्तिगत मत असेल या एडिटोरियल संपादकीय मत असेल की आयुष प्रसाद अगदी बेकार काम करताय व तुमचे अधिकार आहे तुम्ही मत व्यक्त करा. परंतु टेक्निकल बाबी हे गोष्टी आहे अगदी क्लिअर तुम्हाला मी उपलब्ध करून देतो की ह्या गोष्टी आहे तुम्ही व्हेरीफाय करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कोई क्लेम करू शकत नाही की ते 100% ये. बिकॉज त्या क्षणी काय काय गोष्टीचा रिस्क असतो आपण कॅलिब्रेट करतो की करू की नाही करू. त्या क्षणी ऑब्व्हियसली प्लस मायनस होण्याची शक्यता आहे. परंतु जेवढ्या गोष्टी ॲज पर रूल जो आपण करू शकत होते ज्या मी आपल्या उदाहरण सहित समजून सांगितलेलं ते आपण पूर्ण केलेलं आणि भविष्यात असं घटना घडू नये याच्यासाठी MIDC ला आपण विनंती केलेली आहे आणि त्याबरोबर इंडस्ट्रियल डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टीला विनंती केलेली आहे की असं काय घडू नये. ठीक आहे. आय होप आय एम क्लिअर.